रामकृष्ण हरी पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदय
उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा झालो सम्मुख तो कैसा संत चरणी पावलो झालो कैसा संत दर्शन पावलो आज फिटले माझे घोडे आज फिरले माझे घोडे आज फिटले माझे घोडे आज फिरले माझे घोडे बहुता दुःखाचे संकटे मौनाचे सागरे दुःखाचे संकटे कोणाकडे पुढे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे अलिंगन संतांचिया अलिंगन संतांचिया दिव्य झाली माझी काया दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता आज फिटले माझे घोडे आज फिटले माझे घोडे बहुता दुःखाचे साकडे बाबा दुःखाचे साकडे कोणाकडे पुढे परब्रह्म सावळे तुका म्हणे धन्य झालो सुखे संताची आलो लोटांगणी आलो बार आज फिटले माझे घोडे आज फिटले माझे घोडे बाबा दुःखाचे साकडे बाबा दुःखाचे साकडे कोणाकडे पुढे परब्रह्म सावळे संजय पाटील पवळे पद्माकर पाटील पुढे म्हणतील त्यांना साथ देतील भास्कर महाराज हरबळ पुणे फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा पुणे फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा पुणे फळले बहुत दिवसा भाग्य
दिवसा भाग्य उदयाचा पुण्य पडले बहुता भाग्य उदयाचा ठसा पुण्य पडले बहुता भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावन झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावन आजी भेटले माझे कोरे बहुन दुःखाचे साकळे आजी भेटले माझे कोरे बहु दुःखाचे साकळे आपलं सन्मुख तू कैसा संत चरण पावन झालो सन्मुख तू कैसा संत चरण पावन आधी घोडे बाबा तुझ्याचे सागरे आधी माझे घोडे बहुत नाच रे अरे भरले बहुत बहुत नाच पुण्य भरले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा पुण्य भरले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा पुण्य पडले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा पुण्य पडले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख गगैचा संत चरण पावलो झालो सन्मुख गगैचा संत चरण पावलो आजी भेटले माझे कोरे बहुजन माझे साकळे आजी भेटले माझे कोरे बहुत जन्माचे साकळे आजी भेटले माझे कोरे बहुत जन्माचे साकळे सन्मुख तू कैसा संत चरण पावन झाडो सन्मुख तू कैसा संत पावन घोडे माझे सागरे घोडे कोंडटले पुढे परब्रह्म स्वबळे कोंडटले पुढे परब्रह्म स्वबळे परब्रह्म स्वबळे परब्रह्म स्वबळे कोंडटले पुढे परब्रह्म स्वबळे परब्रह्मळे
आज फिरले माझे कोणे बघ दुःखाचे सागणे गाठले पुढे परब्रह्म सावळे कोदंडले पुढे परब्रह्म सावळे कोदंडले पुढे परब्रह्म सावळे आज फिरले माझे कोणे जिंकले माझे कोणे बघ दुःखाचे सागरे आज भिडले माझे कोणे बघ दुःखाचे सागरे पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सम्मुख तो कैसा संत चरणी पावलो आजी फिटले माझे कोडे बहुता दुःखांचे संकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे आलिंगना संतांची दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता आजी फिटले माझे कोडे भव दुःखांचे संकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो सुखे संतांची आधालो लोटांगणी
आलो वैष्णव भार देखून या. आजी फिटले माझे गोडे भव दुःखांचे सांकडे. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची. दुसरे चरण संतांची. पंचकृपादाने कथे विस्तारू. पंचकृपादाने कथे विस्तारू. पंचकृपादाने कथे विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरदिक्क प्रदेशं. विधीन्द्रा दैवे सदा स्तूयमाना. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. Om Namo
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयाचे केलिया स्मरण होय सखळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महान भागवत भक्त पंचमपीठाची निर्मित देहूचे सुप्रसिद्ध साधक संसार गतिरोधक तुकोबाराय यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगाद्वारे तुकोबाराय म्हणतात, पुण्य फळले बहुता दिवसा, बऱ्याच दिवसाच्या नंतर माझं पुण्य फळायला आलं म्हणे, पण फक्त पुण्य फळायला येऊन भागत नाही, त्या पुण्याला भाग्याची सुद्धा जोड लागते। आणि तुकोबाराय म्हटले माझं भाग्य सुद्धा उदयाला आलं, पुण्यानं आणि भाग्यानं मला संत महात्म्यांची प्राप्ती झाली आणि त्यांचे चरण माझ्या दृष्टीस पडले। झालो सम्मुख तो कैसा संत चरणी पावलो, आणि संतांचे चरण पावल्या कारणाने तुकोबाराय यांचं अनेक दिवसांचं कोडं, अनेक दिवसांचं दुःख नाहीस झालं, कारण भगवान परमात्मा तुकोबारायांच्या समोर येऊन उभं टाकले। अलिंगन संतांची या दिव्य झाली माझी काया, आणि त्या संत महात्म्यांना अलिंगन दिल्यामुळं तुकोबारायांचा जीवही दिव्य झाला आणि शरीरही दिव्य झाला। म्हणून तुकोबाराय म्हणतात, या कलियुगामध्ये आलो, संतांच्या संगतीत गेलो, त्यांना लोटांगण घातलो आणि माझा जीवही धन्य झाला आणि माझी कायाही धन्य झाली। अल्पसहा द्यायचा पर्याय असा, छत्रपती शिवराय, श्री संत ज्ञानोबाराय, श्री संत तुकोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं गाव म्हणजे आपलं जाकापूर। संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहातील संपूर्ण कार्यकर्ते मंडळी, गावातील संपूर्ण प्रतिष्ठित मंडळी व बाहेर गावून आलेली पाहुणे मंडळी व गावातील संपूर्ण श्रोते मंडळी व तसेच अगदी शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखं वाजवण्याची ताकद ज्यांच्या बोटात आहे, ज्यांच्या हातात साक्षात सरस्वती वास करते, असे आमचे मृदंगाचार्य श्री संजय मास्तर गोनार, पवळे मास्तर व तसेच ज्यांच्या अमृत तुल्यवाणीमधून आपण प्रमाण ऐकणार आहोत, गायन ऐकणार आहोत, असे आमचे हरिभक्त पारायण श्री पद्माकर पाटील पद्माकर महाराज व तसेच आमचे भास्कर महाराज व तसेच हरिभक्त पारायण इकडे आनंदा महाराज व तसेच इकडे बाबू महाराज, हरिभक्त पारायण संजय महाराज व सगळे आमचे तिकडे टाळकडी, इकडे टारकरी बाबा व तसेच आमच्या इकडे सुंदर अशा महिला मंडळ, आमचे चोपदार बाबा व तसेच आदरणीय श्री योगेश दादा या व तसेच नारायण सर यांच्या सानिध्यातून मला ही सेवा प्राप्त झाली व तसेच यांचे मी मनस्वी आभार मानते व तसेच यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते। माझे गुरुवर्य श्री कृष्णा महाराज राजूरकर, हरिभक्त पारायण भागवताचार्य श्री कृष्णा महाराज राजूरकर यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते व तसेच आपण सर्वांच्या चरणी देखील साष्टांग प्रणिपात करते आणि सेवेला सुरुवात करते। विठ्ठल
तुकोबाराय म्हणतात, बऱ्याच दिवसाच्या नंतर माझं पुण्य फळाला आलं म्हणे. पुण्य नावाची वस्तू कशी आहे हो? पुण्य नावाची वस्तू फळाला येणं आणि पुण्याची सुरुवात करणं यामध्ये बराच काळ जातो. सहजासहजी लागल्याबरोबर प्राप्त होणं हे थोडं कठीण आहे. मग मला सांगा, फळाची प्राप्ती कधी होईल हो? फळाची प्राप्ती कधी होईल बाबा? शेवट लावल्याशिवाय फळाची प्राप्ती होत नाही. मग आधी बीज का आधी फळ? आधी फळ का आधी बीज? बीजापासून फळाची उत्पत्ती आहे का फळापासून बीजाची उत्पत्ती आहे? फळ बीज लावल्याशिवाय फळ येत नाही आणि फळ आल्याशिवाय बीजाची उत्पत्ती होत नाही. सृष्टीमध्ये हे चक्र कसं आहे? गोल आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी ज्यात आहेत एकाच ठिकाणी, त्याला बीज म्हणावं का फळ म्हणावं? आता थोडं कठीण आहे, खरंच कठीण आहे. बीज लावल्याशिवाय फळ येत नाही आणि फळ आल्याशिवाय बीजाची उत्पत्ती होत नाही. सृष्टीमध्ये हे चक्र जरी 2 रूपाचं असेल, 2 रूपाचं, तर या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी आहेत. ते म्हणजे हरीचं नाम. बीजानी फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळ काळांचे हे वर्म, निबारी श्रम सकळ हे. हरीच्या नावामध्ये हरीचं नाम बीजही आहे आणि हरीच्या नावामध्ये हरीचं नाम फळही आहे. पण बीज कुणासाठी आहे? एका अर्थाने भगवंताचं नाव बीज आहे. जे मुळात भक्तीची सुरुवात केली त्यांच्यासाठी हरीचं नाव बीज आहे. भक्त नावाच्या स्थितीमध्ये भक्तिसूत्रात वर्णन आले. हरीचं नाव बीज आहे. मग फळ काय आहे? फळही हरीचंच नाव आहे. पण सर्वस्व त्यांचा दास झाल्याच्या नंतर, जसं तुकोबाराय यांचं असणारं शेवटचं कार्य करणारी पाठ, ज्यावेळी तुकोबाराय अंगदचे झाले, उद्धवचे झाले, त्यावेळी तुकोबाराय नामाला बीज स्वरूपात नामाचा वापर होतात. पण त्या बीजाचं मंथन केल्याच्या नंतर, अनेक काळ त्याचं स्मरण केल्याच्या नंतर, त्या बीजापासून तुकोबारायांना फळाची प्राप्ती झाली. आणि म्हटले ना, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे. भगवंताने ज्याची पूजा केली, भगवंताने तुकोबारायांची पूजा केली आणि तुकोबारायांना फळाची प्राप्ती झाली. म्हणजेच तुकोबारायांना मोक्षाची प्राप्ती झाली. हरीचं नाव बीज आहे आणि त्या बीजापासून तुकोबारायांना फळाची प्राप्ती झाली, मोक्षाची प्राप्ती झाली. आम्हाला ह्या दोन्ही गोष्टी परमार्थामध्ये जर कुठे शोधायच्या असतील तर ते हरीचंच नाव आहे, अथवा संसारामध्येही कुठे शोधायच्या असतील तरी ते हरीचंच नाव आहे. पण मला सांगा, फळाची प्राप्ती लवकर झालेली बरी का उशिरा झालेली बरी? होय दादा, आपल्याला कशी वाटते? लवकर होय वाटते, लवकर. महिला मंडळ तुम्ही सांगा, फळाची प्राप्ती लवकर व्हावी का उशिरा व्हावी? बरं, लवकर झालेली बरी का उशिरा झालेली बरी? उगा सांग म्हणाव तुझं तू. फळाची प्राप्ती लवकर होणं म्हणजे अगाध आहे महाराज. उदाहरणार्थ संक्रित वांग, संक्रित भेंड, 4 वारे दोडकू. 4 वारे दोडकू लवकर येते, पण गावरान दोडक्यासारखं असते काय? पण गावरान पाठीमागं काही उरलंय का? म्हातारे माणसाचं सोडलं, गावरान पाठीमागं काय उरलं नाही. आमच्या आजोबाच्या वयाचे बाबा म्हणले, ताई मी आत्ताही बिगर चष्म्याचं वाचतो म्हणले. मी म्हटले, बाबा आम्ही तुमच्या काळापर्यंत वाचायचं तर कुठं आलं? वाचणे आणि वाचणे यात फरक आहे का नाही? मग आपल्या हातानं आपण दुखोडून घेतलंय का नाही? आपापणे या घात करम, शत्रू मी झालो दावेदार, तव कृपेचा सागर उतरी पार, तुका म्हणे. नाट प्रकरणात तुकोबाराय म्हणतात, स्वतःचा घात स्वतः केला का दुसऱ्याने केला? स्वतःनेच केला महाराज. माझा मीच झालो शत्रू, कैचा पुत्र कैचा मित्रू, कसा या घातीला पसरू, अहो जगद्गुरु म्हणे तुका. या संकरित वानाच्या भानगडीमध्ये पडून आपलं हित झालं का नाश झालं? आता पूर्वी कसं होतं, आजोबाने झाड लावायचं आणि नातवानं आंबा खायचं, असंच होतं ना. आता तुमच्या आजोबाने लावलेल्या झाडाचा आंबा तुम्ही खाल्लाय का तुम्ही लावलेल्या झाडाचा आंबे तुम्ही खाल्लाय? आजोबांनी लावलेल्या झाडाचा आंबा तुम्ही खाल्ला. पण आता तसं आहे का? या वर्षी झाड लावा आणि पुढच्या वर्षी आंबा खावा, म्हणजे संकरित वाण आलं महाराज. फळाच्या प्राप्तीची अपेक्षा आपल्याला लवकर झालेली आहे.
पण परमार्थ शास्त्रामध्ये तुकोबराय म्हणतात, परमार्थ शास्त्रामध्ये आपल्याला फळाची प्राप्ती लवकर होऊ शकत नाही. काल आम्ही भगवंताची वारी केली, काल पंढरपूरची वारी केली आणि लगेच जर म्हटलं पटकन मला एक पोरग होऊ दे, शक्य आहे का? एक भंडारा घातला सप्त्यामध्ये आणि लगेच म्हटलं मला मनभर सोयाबीन अधिक होऊ दे, होईल का? कारण पुण्य नावाची वस्तू कमवण्यासाठीच काळ जाते. मग पुण्याची प्राप्ती कुठं आली? पुण्याचा माप माहिती आहे का हो कोणाला? पुण्य किती कमवता येतं? चोपदार बाबा, पुण्य माहिती आहे का? पुण्याचं माप. पुण्य नावाची वस्तू अशी आहे महाराज, सहजासहजी आमच्या मापाला येतच नाही. तुकोबरायांसारख्या संत महात्म्यांनी अनेक काळ पुण्याची प्राप्ती केली. तुकोबरायांसारखे महात्मे म्हणतात, आम्ही काय कमवलं असेल? एकच फक्त या जीवाचा उद्धार व्हावा. अनेक दिवसांपासून उपजणं आणि मरणं, माझ्या पाठीमागे लागलेले चक्र संपावं. उपजणं आणि मरणं हे चक्र संपावं यासाठी तुकोबरायांसारख्या महात्म्यांनी पुण्य कमवलं. बरं, ते पुण्य 1 क्विंटलनं, 2 क्विंटलनं, 3 क्विंटलनं कमवता येते का हो? नाही महाराज. तिळा इतकं पुण्य साचवावं लागतं. तिळ तिळ पुण्य सांचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचे सिया तोडे, घडे समागम संतांचा. तीळ तीळ पुण्य सांचा पडे. तीळ केवढं असतं? अतिसूक्ष्म असतं, अतिसूक्ष्म. तेवढा तिळा इतकं पुण्य साचवायचं. एका छटाकाला तीळ किती जमतात? तीळ मोजायची काही गरज आहे का? वाटीभर, पसाभर. मजा अजून खोंगा दाखवला म्हणे खोंगावरती. खोंगावर तीळ कशात बसतात? एका छटाकात खोंगावर तीळ. तेवढे तीळ मोजल्यावर किती तीळ होतील? त्याचा हिशोब लावणं फार कठीण आहे महाराज. तेवढा तिळा इतकं पुण्य साचवल्याच्या नंतर एक छटाक पुण्य होण्यासाठी किती काळ जाईल? पाव किलो पुण्य होण्यासाठी किती काळ जाईल? अर्धा किलो पुण्य होण्यासाठी किती काळ जाईल? याचं जर उत्तर आपल्याला लावायचं असेल तर अनेक वेळा जन्म घ्यावं लागेल महाराज. सामान्य नाहीये, अमाप कठीण आहे. तिळा इतकं पुण्य साचवायचं. अनंत जन्मीचे सुकृत पदारी, जजमुखी हारी, जजमुखी हारी, वैष्णवय. अनंत जन्मीचे सुकृत सुंदर प्रमाण आहे. तीळ पुण्य साचवायचं. बरं, ते पुण्य सहजगतीने आपलं पुण्यच होईल असं काही आहे का? आता मी कीर्तन करता करता काय कमवते? मी काय कमवत आहे? पुण्यच कमवत आहे ना. पुण्य कमवत असताना म्हणजे कीर्तन करत असताना कमवत असलेलं पुण्य. आता माझ्या बोलण्यातून जर एखाद्याला वाईट लागलं, त्याच्या मनाला दुःख झालं, त्याच्या मनाला ती गोष्ट लागली, तर त्या गोष्टीतून पुण्य झालं का पाप झालं? महाराज म्हणतात पुण्य करत असताना पाप घडतं. असं अनेक ठिकाणी होतं. आणि त्यातल्या त्या तुकोबाने सांगतात पुण्याचे 2 प्रकार आहेत. पुण्याचे किती प्रकार आहेत? 2. एक शुद्ध पुण्य आणि एक अशुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य आणि अशुद्ध पुण्य असे पुण्याचे 2 प्रकार. आपल्याला आधी अशुद्ध पुण्य पाहायचं आहे. अशुद्ध पुण्य कशाला म्हणावं? आम्ही तुम्ही लग्नामध्ये घातलेल्या पंक्ती, नातवाच्या बारशाला घातलेली पंक्ती, मुलामुलीच्या लग्नामध्ये घातलेल्या पंक्ती, ही सुद्धा पंगतच आहे. आणि सप्ताहामध्ये वारकऱ्याला घातलेली पंगत, ही सुद्धा काय आहे? पंगतच आहे. पण सप्ताहामध्ये वारकऱ्याला घातलेली पंगत म्हणजे काय प्राप्त होते? शुद्ध पुण्य प्राप्त होते. आणि लग्नामध्ये बारशाला घातलेली पंगत म्हणजे काय प्राप्त होते? पुण्यच, पण अशुद्ध पुण्य.
सप्ताहामध्ये वारकऱ्याला घातलेली पंगत त्या पंक्तीला शुद्ध पुण्य प्राप्त होते का, तर त्याचं एक कारण आहे. पंगत झाल्याच्या नंतर, वारकऱ्याची पंगत झाल्याच्या नंतर त्या पंक्तीला कुकाचा करंडा आणि सोपाचा डब्बा राहत नाही म्हणून. कळलं का? वारकऱ्याच्या पंक्तीला सोपाचा डब्बा आणि कुकाचा करंडा राहत नाही म्हणून ते शुद्ध पुण्य. आणि आम्ही तुम्ही लग्नामध्ये पंक्ती घालतो, पण लग्नामध्ये पंक्ती घालणारा बाबा मोठी मांडी घालून बसते, कुकाचा करंडा आणि सोपाचं डब्बा घेऊन कुक्कू वडते. काय करायचं होतं हो? आम्ही आयर घेणा झाल्या हो, इकडं तर पट्टा चालूच आहे. आम्ही आयर घेणा झाल्या हो, आता तुम्ही लईच काकलूत करू लागल्या म्हणून घेऊ लागल्या. तुम्हाला जमना अजून, माणसांना तेवढं जमना. तिकडं त्याला एकदा सोयऱ्याच्या घरी नेवा. ती बाई कपाटात त्या बाई संग बोलतात, कपाटातून पीस काढताना बघतात, वाटीत तांदूळ घेताना बघतात, खबरवाटीचे तुकडे करताना बघतात. बघल्यावर आता येता मग आता तिनं आई बसा, आई बसना, माय उशीर होऊ लागलाय, जावं लागते, जायना गेला न ते शिवा देतात. आई तसं कसं, बसा या पाटावर बसा. आणि ते काय करायला? आधी बघले नाहीस, आधी दिसलं नाही, ते काय करायला? तसं नाही माय, आलेल्याला नुसतं कसं पाठवावं बाई, आणि तुम्ही काय आमच्या घरला बार बारदा येता काय? आई ये ना, तर काय झालं या म्हणीत म्हणीत बसली पाटावर. उगच करायला माय, काय गरज होती याची, असलं राहते काय हे उगच जड भारी होय, काय गरज होती, काय गरज होती म्हणत म्हणत वट्टी पुढीच. वट्टी पुढी कर नको की, हे कोणतं पुण्य होय? लेकराच्या बारशाची पंगत घालायची, मग त्या बारशाच्या दिवशी लेकरू घरी मम्मी जवळ बसना म्हणाले का घरी पायनात झोपना म्हणाले, पंक्तीच्या दारालाच बोंदा घेऊन उभा टाकतो. रडूच लाले म्हणा, गुन्हानच बसना झाले म्हणा. रडू लाले कशाला? 500च्या नोटा गोळा करू लाले. हे कोणतं पुण्य होय? आम्ही तुम्ही शुद्ध पुण्य कमवलं पाहिजे. बरं चला, वारकऱ्याच्या पंक्तीला शुद्धच पुण्य कमवता येतं असं नाही. पांडवांनी एकदा राजसूय नावाचा यज्ञ घातला, आणि त्या यज्ञामध्ये ब्राह्मणांना भोजन घालण्याचं काम होतं भीमाकडून. भीम असा बल्लाडे, आमच्या गंगाधर भैयासारखा वजनदार माणूस. ब्राह्मणांना भोजन घालण्याचं काम होतं भीमाकडं. भीम पंक्तीने फिरायचा, भीमाजवळ असला गद्दा, आणि त्या पंक्तीने फिरताना म्हणायचं, कस काय नंबर 1 झालं काय, असला शिरा कधी खायला मिळाला होता काय, घेता काय, खाता काय, कधी भेटलंय काय, असं म्हणतात लोक. हे सगळं संपलं पाहिजे, ताटात अजिबात शिल्लक ठेवायचं नाही. ठेवलं तर असला गोदा होता. बामनं वाळूनच केले. यज्ञासाठी आलेले बामनं महिन्यात वाळून गेलं. भगवान परमात्म्याला वाटलं, अरे लिटरची लिटर दूध तुम्हाला पियाला, काजू बदाम खायला, नाना परीचा पकवान तुम्हाला खायला, मग असला का? एकानं म्हटलं, देवा तुम्हाला सांगाव तरी अवघडच आहे म्हटलं. असला गदा घेऊन हिंडाले म्हटलं, कस काय, खाता काय, असला शिरा कधी खायला मिळाला होता काय, घेता काय? भगवान परमात्मा म्हटले, असंही का? बोलवा भीमाला. भीमा, ब्राह्मण अशी का झालेत? म्हणे, देवा ते खातच नाहीत, माझं फक्त वाढायचं काम आहे. आणि वाढणारे तर लय हुशार असतात महाराज. उगा घे, नको र, वाया जाते, जाऊ दे, नास होते, होऊ दे, उगा घे, अशी असतात महाराज वाढणारे. भीम म्हटले, खातच नाहीत, खात नाहीत. अरे ते भीतीने खात नाहीत. भीमाने ब्राह्मणांना भोजन घातलं, पण शुद्ध पुण्य होण्याऐवजी पुण्यच झालं नाही, पाप झालं. कळते का तुम्हाला? ब्राह्मणांना भोजन घालून सुद्धा पाप घडतं, मग पुण्य घडवणं काही साधी गोष्ट आहे का? त्यातल्या त्यात अशुद्ध पुण्य सहजगतीने कमवता येतं, पण शुद्ध पुण्य कमवणं म्हणजे साधी गोष्ट नाही. सप्ताहाला दिलेली पट्टी हे शुद्ध आपल्या पुण्यातून, केलेल्या कष्टाच्या घामातून, पिकवलेल्या कष्टाच्या मालाला विकून आणून दिलेल्या पट्टीतून प्राप्त होते शुद्ध पुण्य. नाहीतर ह्याची टोपी त्याला आणि त्याची टोपी आला. कुणातरी नालीचे, रोडचे, बारचे, शाळेचे, इकडचे तिकडचे पैसे जर सप्ताहाच्या पट्टीला दिलं तर त्यातून शुद्ध पुण्य होत नाही. त्यातून कुठलं पुण्य होते? अशुद्ध पुण्य प्राप्त होते. शुद्ध पुण्याच्या विचाराने तुकोबरायांना विचारलं. तुकोबराय, ठामपणाने सांगा, ठामपणाने,
शुद्ध पुण्य कमवायचं असेल तर कशाने कमवता येतं? तुकोबरायांसारखे संत महात्मे सांगतात, शुद्ध फक्त एकातच आहे, ते म्हणजे नारायणाच्या नामात. शुद्ध पुण्य ते एक, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. कधी शुद्ध पुण्य प्राप्त होते? 10-11 तास भगवंताचं भजन केलं की शुद्ध पुण्य प्राप्त होते. असं शुद्ध पुण्य तुकोबरायांनी किती काळ कमवलं हो? सगळं आयुष्य. तुकोबरायांचं संपूर्ण जीवन फक्त शुद्ध पुण्य कमवण्यातच गेलं. तुकोबरायांनी सहज भजन केलं का हो? ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेऊनी छंद, घेऊनी आला दान, निज तत्व निज बोध, स्वरूप मिळविले नाव ठेविले भेद, सुखे मी निजलो गा शून्य सारुनी तेथे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आयते. असं भजन केलं महाराज. शुद्ध पुण्य ते एक, जयामध्ये नारायण. भजन करण्याची सुद्धा एक स्थिती आहे. काही काही लोक भजन करतात तर पोटातलं पाणी देखील हलू देत नाहीत. पोटातलं पाणी. भजन म्हणजे भजन. तुकोबरायांच्या भजनाचा जर विचार करायला गेला तर तुकोबराय म्हणतात, दगडाच्या टाळामधून गाईले अभंग. दगडाचेही टाळ तुकोबरायांचे वाजले, आमचे काश्याचे पितळचे वाजायला जड चले. भानगडी मोठे आहेत महाराज. भजन करायचं तर किती तास माहिती आहे का तुम्हाला? 1 घंटा, 2 घंटा, 3 घंटे, 4 घंटे नाहीच. अखंड खंडना जीवन रामकृष्ण नारायण. असं भजन केलं महाराज. न कळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती, वरून मी किती तया सुखा, देही ते विदेही, टाळो टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद, भोग भोगितांचा अटला भेद, ज्ञान गुळणी गावा गोविंद गा. कैसा बोलतो वासुदेव बोल, कैसा बोलतो वासुदेव बोलो. भजनात नाद पाहिजे. भजनात 3 गोष्टी महाराज, नाद, भेद आणि छंद. नाद पाहिजे माणसाला. नाद कशाचा? दारू प्यायचा, पाने खेळायचा, ह्यालाही नादच म्हणतात की. घोडं पोसायचा, लग्न करायचा, नादाशिवाय लग्न आहे का? ज्याचं झालं नाही त्याला वाटते यंदा याव नाव माझा साजनीच्या उखाण्यात. ज्याचं झालं त्याला वाटते ये क्या हुआ कैसे हुआ. नादाशिवाय लग्न आहे का? नादाशिवाय सिस्टीम आहे का? नादाशिवाय मंडप आहे का? नादाशिवाय गायन आहे का? नादाशिवाय पेटी आहे का? नादच पाहिजे. पण महाराज म्हणतात, नादातून मिळालं की नाद सुटला पाहिजे. टाळो टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद, भोग भोगितांचा अटला भेद. भेद गेला पाहिजे. भेद नावाची वस्तू समूळ नष्ट झाली पाहिजे. जसं अर्धनटेश्वर भगवान शंकराचं रूप आहे, ती आणि तो एकाच ठिकाणी. भेद नाही. म्हणजे मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी घोंगडी पांघरू रे, एकची घोंगडी पांघरू रे, एकची घोंगडी पांघरू रे, एकची घोंगडी पांघरू. एकची घोंगडी पांघरू हरी, मी तू पण जाऊ दे दुरी. हे तत्व समीकरण. लवणाची कुंजरी मिळाली या लवणा माझारी, नवेची वेगळी. ज्ञानोबाने सांगतात, 2 क्विंटलचा मिठाचा हत्ती केला आणि त्या हत्तीला साखळ दंडाने बांधलं आणि तो हत्ती नदीमध्ये धुण्याकरता सोडला. आणि हत्ती धुवून झाल्याच्या नंतर साखळ दंड धरून बाहेर उठली. हत्ती आला का? काय झालं हत्तीचं? पाण्यात विसळून गेलं. आणि हेच तुकोबराय म्हणतात,
नोहे सरिता निळारी नवर्ण मेळविता जळी तुका मने बळी जीव दिला पायांतळी. जसं मिठाचा हत्ती पाण्यामध्ये विघरून गेला तसं आमचं समरस तत्व भगवंताच्या ठाई समर्पित झालं पाहिजे. या विषयाकडे तुकोबराय म्हणतात एवढं भजन केल्याच्या नंतर पुण्य प्राप्त होतं. पुण्य फळले बहुता दिवसा, चांगली गोष्ट आहे म्हटले. बरेच दिवस भगवंताचं भजन केलं, पुण्य तरी फळायला आलं म्हटले. पण भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाला आलं म्हटले तुकोबराय. तुकोबराय तुमच्यासारख्या महात्म्यांचं आता भाग्य उदयाला आलं. तुकोबराय म्हटले होय, आताच भाग्य उदयाला आलं. कारण भाग्य नावाची वस्तू म्हणजे उदयाला येणं म्हणजे सामान्य नाही महाराज. आमच्या तुमच्या दृष्टीने भाग्यवान कुणाला म्हणतो? 10 एकर शेत घेतल्यावर आपण काय म्हणतो? भाग्याचं आहे हो, त्याने 10 एकर शेती घेतली. कंधारला प्लॉट घेऊन घर बांधल्यावर काय म्हणतो? भाग्याचं आहे हो, त्याने कंधारला प्लॉट घेऊन घर बांधलं. 2 पोरं झाल्यावर काय म्हणतो? भाग्याचं आहे हो, त्याला 2 पोरं झाले. आणि या काळाला बायको मिळाल्यावर काय म्हणतो? भाग्याचंच म्हणायची वेळ आहे. हे काय पहिलंचा काळ आहे का? 2-2 करतो आणि 3-3 करतो? आहा, ज्याला मिळाले त्यानं भाग्याचं आहे. तसं तर शान्यानं याच्या नादात पडायचंच नाही. ज्याचं झालं नाही त्यांना सांगते, शान्यानं याच्या नादात पडायचं नाही. ज्याचं झालंय त्याला विचारा काय काय हाल आहेत. एक कलेक्टर होता. कलेक्टर म्हणाला बायकोला, आहे तुला चुरू चुरू बोलत जाऊ नको, माझा अख्खा नांदेड जिल्हा ऐकिते, तू उगा ऐकीत जा. हिनं म्हटली नांदेड जिल्हा ऐकत असन पण मी ऐकिना, मजा तुम्हाला ऐकावं लागतं. त्यानं म्हटलं ऐकिना. हिनं म्हटली ऐक नाही गेल्यावर तुमचं सगळं माझ्या हातात आहे म्हटली. लागली महाराज. 5 लाख रुपयाची शर्यत लागली. आणि गणेश उत्सव जवळ आला म्हणून SP DYSP तालुक्यातली 500-600 मोठमोठ्या ऑफिसरांची मीटिंग घेतली कलेक्टरच्या ऑफिसमध्ये. शासकीय जागेत कलेक्टर ऑफिसला मीटिंग चालू असताना बायको म्हणाली 5 वर्षाच्या पोराला, पप्प्या जा म्हटली आणि तुझ्या पप्पाला म्हण की मम्मीनं तुम्हाला पुरण वाटायला बोलवली म्हटली. 5 वर्षाचं पोरग कलेक्टर साहेबांकडे गेलं. कलेक्टर माईकवर बोलत होते. या जिल्ह्याचं असं, त्या तालुक्याचं असं, एवढे SP, एवढे DYSP, या दिवशी मिरवणूक, या एवढे हवालदार. आणि इतक्यात ते पोरग आलं. पप्पा याला वाटलं तर आपलं पोरग काय बोलते की म्हणून त्यानं माईक त्याच्या तोंडाजवळ नेलं. पप्पा मम्मीने की नाही तुम्हाला पुरण वाटायला बोलवले. याची तळ पायाची अगं मस्तकाला गेली महाराज. हे मध्ये आलं. बेअक्लेस म्हटलं, असलं राहते काय म्हटलं. हिनं म्हटली म्हणलो नव्हतं काय तुमचं सगळं माझ्या हातात आहे. त्यानं म्हटलं बाई तुझ्या पाया पडतो पण असलं काही करू नको. हिनं म्हटली 5 लाख. त्यानं म्हटला 10 घे. टोपलंभर पुरण हातात दिली आणि प्रसाद म्हणून वाटायला लागले. हाय का नाही तिच्या हातात? बरं ही होती जिद्दी. पण स्वप्नातले सांगते, एकदा एक ब्रह्मचारी माणूस एकाच्या लग्नाला गेला. आता लग्नातली हिरवळ म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. ते नवरी नवरदेवाचं हसणं काय, एका स्प्राईटमध्ये 2 पुंगड्या घालून पिणं काय, एकूण एकाच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणं, करवलीचं ते पुसणं, यानं म्हणते माझ्या संग फोटो काढ, त्यानं म्हणते माझ्या संग फोटो काढ. हे सगळं बघून ते गोसाई म्हटलं माहीच आपलं हुकलं गड्या, आपण बी करायला पाहिजे होतं. पण आता देते कोण? संध्याकाळी ते मठात गेलो. मठात जाऊन झोपलं. झोपीत त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात त्याचं लग्न झालं. लग्न बी झालं आणि लेकर बी झालं. ते झोपलं होतं आडावर. बायको म्हटली अहो लेकरू किचकुलाले सरका. यो नकर सरकला. सरका. यो नकर सरकला. सरका. हे बददिशा आडात पडला. त्याला पवता येत नव्हतं. वाचवा गर्दा केलं. गाव पूर्ण गोळा झालं. त्याला बाहेर काढले. महाराज कशाला मध्ये पडल्या? तुम्हाला काय इजा होती? कोणाचा काय ताप होता? व रोज एका घरची भाकर खाऊन राहिनाशी. त्यानं म्हटलं मी पडलो नाही हो, बायकोनं पाडली. अरे कोण्या बायकोनं? तुमचं कधी झालं? अहो स्वप्नातली बायको जर महाराजाला आड्यात घालीत असन तर जिद्दी काय करेल. जित्या बायकोच्या बाबतीत विचार करायसारखं आहे का नाही? या विषयाकडे चांगली पत्नी मिळालं म्हणजे भाग्याचं नाही. धन संपत्ती कमवणं म्हणजे भाग्याचं नाही. तुकोबाराय यांच्या दृष्टीने जर विचार केला तर तुकोबाराय म्हणतात भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकटवास बरा संतां पायी भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया. भाग्याचा उदय
ते हे जोडिले संत पाय. कुणाला भाग्याचं म्हणावं? जे संत महात्म्यांना शरण गेले ते भाग्याचे. संत महात्म्यांचे पाय ज्यांच्या दृष्टीस लागले ते भाग्याचे. तुकोबराय म्हणतात, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सम्मुख तो कैसा, संत चरणी पावलो. तुकोबराय म्हटले, मी संतांचे चरण पावलो, माझं भाग्य उदयाला आलं. अहो म्हणे तुकोबराय, भाग्याशिवाय आणि पुण्याशिवाय संत प्राप्त होतच नाहीत का? तुकोबराय म्हटले, भाग्याशिवाय आणि पुण्याशिवाय संत भेटतच नाहीत. कारण जगतामध्ये संत दुर्लभ आहेत महाराज. किती दुर्लभ. चंद्र अमृत सुखे सेववेल, चंद्रामृत सुखे सेववेला, चंद्रामृत सुखे सेववेला, दुसरं म्हणू नका. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता येईल, बाहे हेळा सागर तरवेल, तरी त्या साधूची भेटी न होईल गा. ऐसे कैसे याने भेटतील साधू. साधू भेटणं म्हणजे काही सामान्य नाही आणि कुणालाही संत म्हणता येत नाही. तसं जर साधू वरिलंगाने ठरवायचा झाला तर मग आम्ही कधी पण निघे. पांढरे कपडे घालणारा, कपाळावरती गंध लावणारा, गळ्यामध्ये माळी घालणारा, डोक्यावरती पटका बांधणारा, याला साधू म्हणता येईल का? नाही महाराज. वरील भगवा झाला नामे, अंतरीची वेश्य केला कामे, त्यासी म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. वरील लक्षणाला साधू म्हणावं का? तसे तर आमच्या गावातलाही साधू येतात. तांदूळ, डाळ गावात येतात महाराज एक सुराची पेटी घेऊन. कॉय कॉय कॉय, गावात तुमच्या महाराज आलेत माय. बाई म्हणते, सखूबाई महाराज आलेत माय, चल. तुमच्या गावातली सखूबाई नाही, आमच्या इकडची. वाटीत तांदूळ घेऊन महाराजाकडे जातात. महाराज म्हणते, आम्ही असलं घेत नाही. महाराज तुम्हाला काय द्यावं लागते? चालू केला पट्ट्यानं. माय तुझं मन लय साफ आहे, काळा कपडा वापरा जाऊ नको माय. घरात तुझं कोणी ऐकत नाही माय, अजून तुझ्या मागं 7:30 चालू आहे. म्हणते, महाराज काय बराबर ओळखीला. याला साधू म्हणता येईल का? साधू अंतरंगाने शुद्ध असला पाहिजे आणि त्या साधूची भेट तुकोबरे यांना झाली. बाबाजी या फुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. माहो शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. वतूर गावामध्ये तुकोबाराय झोपलेले आहेत आणि तुकोबाराय झोपलेले असताना तुकोबरायांना माहो शुद्ध दशमीच्या दिवशी साक्षात्कार झाला. स्वप्नामध्ये येऊन गुरुवर्यांनी तुकोबरायांना दृष्टांत सांगितला. सापडविले वाटे जाता गंगा स्नानी, मस्तकी तो जान ठेविला कर. भोजना मागती तुप पावशर, पडिला विस्तार स्वप्ना माझी. ज्या दिवशी बाबाजी सद्गुरूंनी तुकोबरायांना नामस्मरण करून घेतलं, कानामध्ये बीजमंत्र ओतला, त्या दिवशी तुकोबरायांनी पाहिलेले उद्गार म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. फळले बहुत दिवसा, भाग्य उदया
होता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सम्मुख तो कैसा, संत चरणी पाव. तुकोबाराय म्हणतात, मी संतांच्या चरणावरती पावलो केवळ पुण्यफळाला आलं म्हणून आणि भाग्य उदयाला आलं म्हणून. संतांचे चरण म्हणजे सामान्य नाहीत महाराज. संतांच्या पायांचा प्रकार जर सामान्य असला असता तर आज ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये 10 लाख 20 लाख 30 लाख समाज वारीमध्ये असलाच नसता. 20 ते 22 दिवसाचा काळ आम्ही तुम्ही कुणाच्या पाठीमागे चालतो? केवळ संतांच्या चरण कमळांच्या आशीर्वादाच्या बळावर. महाराज म्हटले संतांचे चरण म्हणजे सामान्य नाही ते. संत चरण रज लागता वासनेचे बीज चळणी जाय, वासनेचे बीज संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. हे पहा, वासना तोडणं वेगळं, वासनेला बाजूला करणं वेगळं आणि बी भाजणं वेगळं. आमच्या माता मौली आशीर्वाद देतात, तुझं बी भाजू दे की ग. बी भाजणं इतकं सोपं वाटतं होय? तुम्ही सगळ्यांनी मिळून मला शाप द्या, तुझं बी भाजू दे म्हणून. कारण बीज भाजल्याच्या नंतर पुन्हा जन्मही नाही आणि मरणही नाही. बीज भाजूनी केले बीज भाजोनी केली लाही, बीज भाजोनी केली लाही, बीज भाजोनी केली लाही, बीज बीज बाजोनी
भाजूनी केलेला आहे. तुका म्हणणे आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजल्याच्या नंतर पुन्हा जन्मही नाही आणि मरणही नाही. आता तुम्हाला सोपं करून सांगू का? मिरगाला तुमच्या इकडे रास करतात की राशी, मुगाच्या राशी, हरभऱ्याच्या करतात. थोडं कमी आहे. तुम्हाला जर रास करायचा कंटाळ येत असेल, थोडं तुम्हाला जर मजूर मिळत नसतील, तर 2 पहिल्या मुग घ्यायचे, खर खर इस्तू घालून कढईत भाजायचे, भाजून घेऊन शेतात नेऊन पेरायचे. किती क्विंटल मूग होतील? बरी आईस माई म्हणाव, आमचं शेत काळ पडते की म्हणाव. तसं बी भाजलं पाहिजे वासनेचं, आणि त्याच्या आधी वासनेच्याही आधी आपलं बी भाजलं पाहिजे. जोपर्यंत वासना जात नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये संत महात्म्यांच्या प्राप्तीला येऊनही आमचा उद्धार होऊ शकत नाही. बरोबर. आमचा उद्धार होऊ शकत नाही. वासना गेली म्हणून काय झालं? महाराज म्हटले नुसती वासना गेली नाही, वासना समूळ नष्ट झाली. संतांच्या संगतीत काम गेला, संतांच्या संगतीत क्रोध गेला, संतांच्या संगतीत मदमस्तर अहंकार गेला, आणि संतांच्या संगतीत संसार करण्याची आसक्ती सुद्धा नष्ट झाली. म्हणून आमचे नाथ महाराज म्हणतात, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. फाटकीची चोळी तुटकच लुगडं, त्याला शिवायला दोरा नाही. जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजीवर तेलाची धारच नाही. दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. अहो दादला म्हणजे नाथ महाराजांनी कुणाला दादला म्हटलं? अहो संसारालाच दादला म्हटलं. कारण संसार म्हणजे काही सामान्य नाही महाराज. काय काय करावं लागतं संसाराचं. नका करू संसार क्षमा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. संसार म्हणजे सामान्य नाही महाराज. किती करावं लागतं संसारात. कारभारी यगळं निघा, यगळं निघून सगळं बघा. संसार करून शिंगले बहु, ताटल्या इकून आणले गहू. कारभारी यगळं निघा, यगळं निघून सगळं बघा. तुम्हा सांगत वेगळं निघा, वेगळं निघून संसार 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 बघा. एक बार जोरदार टाळ्याच वाजवा यांच्यासाठी. तुम्हा सांगते यगळं निघा, यगळं निघून संसार. महाराज म्हटले, या संसार नावाच्या सागरातून बाहेर आलो, संतांच्या संगतीत गेलो, त्यांना लोटांगण घातलो. संतांच्या संगतीत काम गेला, क्रोध गेला, मदमस्तर अहंकार गेला, आणि संसार करण्याची आसक्ती सुद्धा नष्ट झाली. आणि आता फक्त भजनापुरताच उरलो विठ्ठल. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सम्मुख तो कैसा, संत चरणी पावलो. महाराज म्हटले, माझ्या जीवनामध्ये संत महात्म्यांची प्राप्ती झाली, आणि संत महात्म्यांची प्राप्ती झाल्यानंतर संत महात्म्यांच्या कृपेने मला सावळी परब्रह्म पाहायला मिळाले. सावळी परब्रह्म सामान्य रूपात पाहायला मिळाले का? नाही महाराज. आजी अकस्मात पडदेवाले, दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले. घेतले जन्म मागे, सार्थक त्यांचे झाले हो. या संत महात्म्यांनी आम्हाला भगवान परमात्मा दाखवला. संत नसतील तर आम्हाला भगवान परमात्मा कळाला नसता. केवळ संतांनी स्मरण केलं म्हणून आम्हाला भगवान परमात्मा भेटला. निळोबराय म्हणतात, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, जेने संत सज्जन भेटले कृपाळ. तेने फिडिला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. पाहिला 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 नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला
पाहिला नंदाचा नंदन, तो मज भावा तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. त्याला पाहिल्याच्या नंतर कुणाच्या पेक्षाही महाराज त्याचीच आहे सुंदरपणाची संहिता. भगवान परमात्मा कमी सुंदर आहे का हो? त्याच्या राजस सकुमार मदना राजस सकुमार मदना राजसुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. एवढा सुंदर भगवान परमात्मा आहे महाराज. त्याच्या सुंदरते पुढं कोटी चंद्राचं आणि कोटी सूर्याचंही तेज फिक्क पडतो. एवढा सुंदर भगवान परमात्मा आहे. तो भगवान परमात्मा पाहण्याकरता गोकुळातल्या गवळणी वेड्या व्हायच्या. वेड्या पाहिलिया वेद लावे बैसी जीवी धरुणी. त्याला पाहण्यामध्ये फरक आहे हो. आम्ही तुम्ही विठेवरच्या मालकापुढे गेल्याच्या नंतर त्याला डोळे वरून पाहतो का डोळे झाकून पाया पडतो? इमानदारीनं सांगा, इमानदारीनं. 75 ते 80% लोक दादा त्याला बघत नाहीत, डोळे मिटून पाया पडतात. तिथं गेल्यावर त्याला बघणं महत्वाचं आहे, लोक त्याला बघत नाहीत. आता असं कर्जेपर्यंत कमरात हात घालून ढकलून देतात पोलीसवाले, तर बघणार तरी कधी आहेस? 18 घंट्याची 24 घंट्याची बारी लावून दर्शनाला गेला आणि त्याला न पाहताच निघून आला. त्याला पाहण्यात जो आनंद आहे ना तो कशातच नाही महाराज. महाराज म्हणतात, ऐशा गोपिका त्या कामातूर नारी, चित्त विवळती देखावया हरी, मिस पानीयचे करतील घरी, 12-16 मिळून परस्पर नारी हो. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा इतका सुंदर आहे की त्या गवळणी पाण्याचा भरलेला माठ टाकून द्यायच्या आणि त्या कृष्णाला पाहण्याकरता जायच्या. इतका सुंदर भगवान परमात्मा. कानया रे कानया रे कानया रे जगजती कानया रे कानया रे कानया रे जगजती कानया रे
कानया रे कानया कानया रे कानया रे कानया कानया रे जग जय कानया रे कानया रे कानया रे जग जय जगी देई भेटी एक वेळा बोला कानया रे जग जगी देई भेटी एक वेळा कानया रे जग जगी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा कानया रे कानया रे जग जगी कानया रे कानया कानया रे कानया रे जग जय कानया रे कानया रे कानया रे जग जय जोरदार पुन्हा एकदा टाळ्या वाजवा गड्या. काय सुंदर प्रमाण आहे. इतका सुंदर भगवान परमात्मा. महाराज म्हटले तो भगवान परमात्मा सापडणं काही शक्य होतं का? पण या संत महात्म्याने दाखवला महाराज. नाहीतर तो भगवान परमात्मा भल्या भल्याला सापडत नाही. असा भगवान परमात्मा आम्हाला सापडला. योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजने पाहता पाहता मनन पुरे धनी. योगियांनाही प्राप्त झाला नाही तो भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त झाला. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सम्मुख तो कैसा संत चरणी दाखवला. या संत महात्म्यांनी दाखवला. आजी फिटले माझे कोडे भव दुःखांचे सांकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. ते सावळे परब्रह्म माझ्या समोर उभं टाकलं आणि जन्मोजन्मीचं दुःख विसरलं महाराज. त्या सावळे परब्रह्माला पाहिल्याच्या नंतर जन्मोजन्मीचं दुःख विसरता आलं. आता पुन्हा जन्म घेणे नाही. जन्म नावाची वृत्ती आणि मरण नावाची वृत्ती आता दोनही नावाच्या वृत्त्या स्थिर झाल्या. कशामुळं? त्याला पाहिल्यामुळे. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी त्या भगवान परमात्म्याला पाहावं, एकदा तरी पंढरपूरला जावं. पण अजूनही असे काही काही माणसं असतील ते जन्मात कधी पंढरपूरला गेले नसते. आहेत काही तर कोणी पंढरपूरला न गेलेले या गावात नसतील म्हणा. सुंदर असा भव्य दिव्य सोहळा, किती सुंदर असा कार्यक्रम तुम्ही पार पडत आहोत. संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडतोय. त्याकरता या गावामध्ये नसतील म्हणा पंढरपूरला न गेलेले. पण अजूनही असे काही काही लोक असतात जे जीवनात कधी पंढरपूरला गेलेले नसतात. असाच एक माणूस जन्मभर कधी पंढरपूरला गेलाच नाही. मेला. मेल्यावर पोरग थोडं त्याचं परमार्थिक होतं. पोरग म्हटलं जिवंतपणी कधी तर बाबा पंढरपूरला गेला नाही, कमीत कमी मेल्यावर तरी जाईल, चंद्रभागेला नेऊन घालतो म्हणला. बायको म्हणली तुमचा बाप हिशोबाचा नाही, कुणानं जाईना उग बसा. यानं म्हटलं जाईना कसा. नंबर 1ची बॅग खरेदी केली आणि त्या बॅगमध्ये बापाची हाडं घातली. ती बॅग ST मध्ये ठेवली. जेवला, मस्त डोळा लागला. संध्याकाळची वेळ होती. चोर म्हणाले नंबर 1 बॅग दिसाली र. चोराईचा डोळा त्या बॅगवर. नंबर 1 बॅग आहे र. नंबर 1 माल असेल मध्ये वजनदार बॅग आहे. चोराईनं बॅग हाणली. पंढरपुरात गेल्यावर उठून बघते तर बॅगच नाही. बाबा गेला घरी आल्या. बायको म्हणलं नव्हतं काय तुमचा बाप हिशोबाचा नाही, गुणानं जाईना म्हणून. यानं म्हटला समाधीसाठी ठेवलेलं बाबाला चंद्रभागेला घालतो म्हणजे घालतो म्हटलं. एक हाड तेवढं उरलं. आता हाड नेलं नाही, त्या हाडाला कुटलं, त्या हाडाचं बारीक पीठ केलं आणि ते पीठ मंजांच्या डब्बीमध्ये भरलं. मंजांची डब्बी खलतीत टाकली आणि खलतीत घालून बाबाला चंद्रभागेला नेला.
पंढरपूरला गेल्याच्या नंतर ती थैली भडव्याच्या घरी ठेवली. भडव्याच्या बायकोला होती थैली चापडायची सवय. तिनं थैली चापडत मंजनची डबी काढली. मा आई म्हटली, तिकडचं मंजन होय, लईच नंबर 1 आहे की म्हटली. बाबा मोरीलाच गेला, पण चंद्रभागेला गेला नाही. असे अजूनही लोक असतात महाराज, कधीच पंढरपूरला जात नाही. आमच्या नारायण सरांसारखे महात्मे म्हणाले, अहो चला, अहो बाबा चला आपण पंढरपूरला जाऊ. म्हणलं आलो असतो हो, पण पैसे खर्च होतात का हो पंढरपूरला जायला तिकीट नाही, न्यायाला यष्टी, खायाला पंक्ती, घायाला महाराजाचं मठ. आता काही त्रास आहे का, काही खर्च आहे का पंढरपूरला जायला? म्हणलं तुम्ही येता की? हे म्हणले मी येतो, तुम्ही पण चला. सोबत दोघे जण गेले. चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन झालं आणि पांडुरंगाचं दर्शन करून येताना एका वासुदेवानं हात धरलं. म्हणलं थांब. म्हटलं काय झालं? म्हटलं काहीतरी दान द्यावं लागते. म्हटलं किती द्यावं लागते? 500 रुपये. बरं 100 दे. ह्यानं म्हटलं सांगून हो काय? म्हटलं 100 रुपये लागतात म्हणून. तसं नाही हो पाटील, दान व्हायते, तुमच्या मनानं दान द्या. यानं म्हटलं 5 रुपये देतो. त्याच्यावरी काय माझ्यानं रुपया देणं होईना. वासुदेव म्हटलं 5 झालं, 5 जेवढं झालं तेवढं झालं म्हटलं. यानं वासुदेव म्हटलं काढा 5 काढा. म्हटल्यावर हे म्हटलं आता नाही, दुकान उघडलं की खुडदा करून देतो म्हटलं. आणि ते सामान घेतलं आणि नीट घरी गेलं. घरी जाऊन झोपी गेलं. हे वासुदेव बी त्याच्या पाठीमागच आलं. हे बी पंढरपुरातलं वासुदेव होतं, साधं होतं का? दान पावलं वासुदेवाला. बायको म्हणली माय वासुदेवाला उठा. यानं म्हटलं पंढरपुरातलं तर नव्ह की? हिनं म्हणली पंढरपुरातलं होय की काय तुळजापुरातलं होय? मला काय कधी नेल्या होत्या काय? तुमच्या हाताला कधी चावलं होतं काय? असंच म्हणतं की असंच यायचं बोलणं म्हणजे सुट्टी नसतेच, पॉलिस्टरच. शेतावून आलं की म्हणा ए नकर चहा कर की पियाला घ्या आता. आता चहा आहे. बिचारा करून आणून देतात, पण दिल्यावर गुणानं जायना. घ्या ढोसा. तसं तिनं म्हणाली तुमचं तुम्ही बघा. ये पांघरणातून असं बघलं. अरे हे तर पंढरपुरातलंच होय की म्हटलं. अगं ये नाहीत म्हणून सांग, नाहीत म्हणून सांग. नाहीत. कुठं गेलं? गावात बाहेर. कधी येते? 2 घंट्याला. तोपर्यंत गाव हिंडतो म्हटला. गाव हिंडून 2 घंट्याला वासुदेव हजर. दान पावलं वासुदेवाला. हिनं म्हटली माय अजून आलो. यानं म्हटलं गावाला गेलेत म्हणून सांग, गावाला गेलेत म्हणून सांग. गावाला गेले. कधी येते? 2 रोज आला. यानं म्हटलं तू अजून खेडेपाडे हिंडतो म्हटलं. आसपासचे सगळे खेडेपाडे हिंडून 2 रोजाला वासुदेव हजर. दान पावलं वासुदेवाला. बायको म्हणली माय अजून आलं. यानं म्हटलं यानं काही असं जाईना, मी मरतो तू रड. आणि मेलं महाराज. बायकोनं अशी पदर धरली. बरे होत्या की? गावातली लोक म्हणाली कधी गेला? आताच खिचडी खाल्ल्या की? गावातल्या लोकायला बातमी कळाली. गावातल्या लोकांना सोयऱ्या धरायला बातमी कळवली. हिनं म्हटली माय सोयऱ्या धरायला बातमी कळाली. उग नामुसकी उग उठा. यानं म्हटलं वासुदेव इथंच आहे म्हणले. उंबरवटा धरून बसले. वासुदेव म्हणलं एकतर 5 रुपये घेऊन जातो, नाहीतर तुझी मातीच करून जातो म्हणलं. ते पंढरपुरातलं वासुदेव होतं, साधं होतं काय? सोयऱ्या धऱ्याला बातमी कळाली. सोयऱ्या धैर्य जोडायरी घेऊन आले. बँड बाजा डोंगड डोंगड डोंग डोंग चुक डोंग चुक डोंगड डोंगड डोंग डोंग चुक. हिनं म्हणली मा सोयरधारे जोडायर घेऊन येऊ आलेत. बरं वाटना उग नामुसकी उग उठा. यानं म्हटलं येडीच आहेस म्हटला. 10 वर्ष आपल्याला कपडेच घ्यावं लागणार, तू बस म्हटला. शेवटी त्याला मसलवट्ट्यापर्यंत नेलं. हिनं म्हटली बघा 5 लिटर डिझेल हाय, 2 टायर आहेत, आता काडी वडत्यात, उग उठा. यानं म्हटलं वासुदेव इथंच आहे म्हटली. त्याला मसनवट्ट्यावर ठेवलं महाराज, सरणावर ठेवलं महाराज. काढी वडलं. काढी वडल्यानं सुद्धा पट्ट्या उठला नाही. चट चट पोल्यानं देखील पट्ट्या उठला नाही. शेवटी वासुदेवाला दया आली. वासुदेव म्हटला बापू 5 रुपये सुटले रा. यानं म्हटला हे बघ पट्ट्या उठला र. सरणावून खाली उडी मारली. म्हणून त्या
भगवान परमात्म्याला एकदा तरी पाहावं, म्हणून त्या संत महात्म्यांची संगती करावी. कारण त्या संत महात्मे आपल्याला कुठे नेतात? भीमा तीरे एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर. हिमातिरीयक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. त्याचे नाव पंढरपूर रे. देखील मुखाची चार मुदाची, देखील मुखाची कैलासुरा पहिला 16,000 रे, 16,000 रे, पहिला 16,000 रे. 16,000 रे. म्हणून एकदा तरी त्या भगवान परमात्म्याला पाहावं. त्याला पाहणं म्हणजे सुख आणि दुःख विसरणं आहे. त्याला पाहणं म्हणजे श्रम विसरणं आहे. त्याला पाहणं म्हणजे येणं आणि जाणं विसरणं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात अभंगाचं दुसरं चरण. आज पेटले माझे कोण आज पेटले माझे कोण आज पेटले माझे कोडे बहु दुःखाचे साकडे. आज पेटले माझे बहु दुःखाचे साकडे. आज पेटले माझे कोड बहु दुःखाचे साकडे. आज पेटले माझे कोड बहु दुःखाचे साकडे. आज पेटले माझे कोड बहु दुःखाचे साकडे. आज फिरले माझे कोडे बहु दुःखाचे साकडे. ओदाटले पुढे परब्रह्म सावळे. परब्रह्म सावळे. ओदाटले पुढे परब्रह्म सावळे. पुढे परब्रह्म सावळे. मिसले माझे कोण कौतुकाचे जागे. आज पिढ कोण कौतुकाचे जागे. आज पिढे माझे कोण बहु दुःखाचे साकडे. आज पिढे माझे कोण आजी फिटले माझे कोडे बहुत दुःखांचे संकडे. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. अहो म्हणे तुकोबाराय, सावळी परब्रह्म तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिलं. परब्रह्म तुमच्या डोळ्यासमोर येऊन उभं टाकले. मग सावळी परब्रह्म तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुमचा जीव दिव्य झाला. तुकोबाराय म्हटले नुसता जीव नाही, शरीरासहित त्या संत महात्म्यांना आलिंगन दिलं आणि तुकोबाराय यांचं शरीरही दिव्य झालं आणि जीवही दिव्य झाला. तुकोबाराय सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणात. आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया. आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया.
या दिवे झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्याच्या देवी मस्तक हे पायावरी त्याच्या देवी आजी पिठले माझे कोरे बहु दुःखाचे वांदरे आजी पिठले माझे कोरे बहु दुःखाचे साकडे अलिंगन संतांची या दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. जन्माला आल्याच्या नंतर पंचतत्वाचा देह पंचतत्वाला समर्पित केल्याशिवाय आम्हाला तुम्हाला जाता येत नाही. पण तुकोबरायांनी या जगाच्या विरुद्ध कारभार केला, स्वतःच्या शरीरासहित प्रयाण केले. आणि हे तुकोबरे अनुभवून सांगतात. अनुभव आले अंगा तो या जगा देत असे. संतांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि तुकोबरायांची काया दिव्य झाली. आमची तुमची सुद्धा काया दिव्य होईल का नाही हो? आमची तुमची सुद्धा काया दिव्य होईल. पण कशानं? भजनानं. सर्वांनी एकदा हात वर करा, मागचे पुढचे सगळेच हात वर करा. आता असंच राहू द्या, आम्ही जरा चहा घेऊन येतो. Thank you.
बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सम्मुख तो कैसा संत चरणी पावलो आजी फिटले माझे कोडे बहुत दुःखांचे सांकडे गोंदाटले पुढे परब्रह्म सावळे अलिंगन संतांची या दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता उजळले भाग्य आता अवधी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संतांच्या संगतीने आपल्या जीवनामध्ये पद्मनाभ जोडला जातो महाराज ते संत भेटणं म्हणजेच दुर्लभ आहेत दुर्लभ संतांचा समागम असणारा कधीच न प्राप्त होणारा संतांचा संग तुकोबरेंना प्राप्त झाला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला अहो कुणाकुणाच्या जीवनामध्ये जोडला गेला अनेक लोकांना मारून पैसे काढण्याचं काम करायचं वाल्याकोळी किती लोकांना मारलं हो त्याने अनेक लोकांना एकदा नारदजी सहज जात असताना नारदजींना अडवलं ए महाराज कुठं आहे दक्षिणा काढ नारदजी म्हटले मी दक्षिणा घेणारा महाराज नाही म्हणे खोटं बोलू नको म्हणे याही काळामध्ये दक्षिणा न घेणारा महाराज आम्हाला बघायला भेटला नाही येड्यात कुणाला काढतो म्हणे नारदजी म्हटले मी खरंच सांगतोय मी दक्षिणा घेणारा महाराज नाही चेकअप करा म्हणे चेकअप नारदजीचं चेकअप केलं महाराज काहीच मिळालं नाही नारदजी म्हटले एवढे जीव मारून तुम्ही धन कमवता पैसे कमवता देता कुणाला म्हटलं पत्नीला देतो मुलांना देतो नारदजी म्हटले आजपर्यंत तुझे जे पाप केलं त्या पापात सगळे वाटेकरी होतील का वाल्याकोळी म्हटलं असले वाकडे तिकडे प्रश्न विचारून का पळून जायचा विचार आहे का म्हण नारदजी म्हटले अजिबात धोका देऊन जाण्याचा विचार नाही मला बांधून ठेव बांधलं महाराज नारदजींना आणि घरी गेला वाल्याकोळी आणि पत्नीला म्हणाला ए आजपर्यंत तुझ्यासाठी नानापरीचे प्रयत्न करून धन कमवलं तुला दिलं मुलांना दिलं आजपर्यंत मी जे जे पाप केलं त्या पापात सगळे वाटेकरी होतील का ते म्हणाले तू पाप केलंस काय चोऱ्या केलं काय धन कमवलं काय जीव मारले काय मला माहीत नाही मी तुझी नात्याने पत्नी आहे तू मला पैसे आणून दिलं आणि मी घर चालवलं तू तिकडे काय केलं मला माहीत नाही तुझं पाप जाणं ना तुझं पुण्य जाणं याचे डोळेच उघडले महाराज छे गडे इन्ह म्हटलेलं केलो आणि आज पापात वाटेकरी व्हायला तयार नाही नादांकडे आला ये म्हटले मग काय विचार आहे काही नाही म्हटलं तुमच्यासोबत येतो चला म्हटलं नारदजी म्हटले माझ्यासोबत येऊ नको तू काय माझ्या सोबत टिकणाऱ्यातला नाहीस मग काय कर ठाईच बैसोनी कराय चित्त आवडी अनंत आळवावा जाग्यावर बसून राम नावाचं स्मरण कर म्हटले वाल्याकोळी म्हटलं मला राम म्हणताच येत नाही मग काय येईल मरा 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 नुसतं मरा नावाचं स्मरण केलं महाराज बोलिले वाल्मिक तैसेची करी करतोनी गावी नामा म्हणे संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला उद्या लग्न आहे दारात अनेक बकऱ्यांची दावण बांधलेली आहे अनेक बकरे दावणीला बाबांना विचारलं बाबा एवढे सगळे बकरे कशासाठी बाबा म्हणाले मुली तुझ्या लग्नामध्ये एवढे बकरे का पाव अशी आपली रीत आहे म्हणली एवढ्या बकऱ्यांचा जर जीव माझ्या लग्नामध्ये जात असेल तर मी लग्नच नाही करणार निघून गेले महाराज मातरंग ऋषीच्या आश्रमामध्ये आणि तिथे गेल्याच्या नंतर मातरंग ऋषीचा समागम झाला आणि मातरंग ऋषीनं सांगितलं हे पहा मुली तुला भगवान प्रभू रामचंद्र भेटणार आहेत फक्त एवढंच सांगितलं आणि ती रोज त्या भगवान परमात्म्याची वाट पाहायची महाराज जब मेरे राम जी का आवन होगा शब्द की कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शब्द की कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शब्द की कुटियों का जब मेरे राम जी का आवन होगा तब मेरी कुटियों का पावन होगा गिर गुराए उनको आंचल पर बिठाऊंगी मिठ मिठ मेरा अपने हाथों से खिलाऊंगी
खिलाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगे मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगे साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबर की कुटियों का पावन होगा मेरे राम का पावन होगा शबर की कुटियों का पावन जब मेरे राम जी का आवन होगा शबर के कुटियों का पावन होगा. अशी त्या रोज भगवान परमात्म्याची वाट पाहायची आणि एके दिवशी भगवान प्रभू रामचंद्र शबरीला प्राप्त झाले महाराज. मातृऋषीच्या समागमामध्ये शबरीला भगवान प्रभू रामचंद्र प्राप्त झाले. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील, अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. संतांच्या संगतीनेच भगवान परमात्मा प्राप्त होतो महाराज. नजर अशी पाहिजे महाराज. शाहिस्तीखानाच्या लाल किल्ल्याच्या हल्ल्यात शाहिस्तीखानाच्या बहिणीची पोरगी कुठेतरी भीतीने लपली. शाहिस्तीखानाची बायको पळत पळत आली. जहापनाह मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले के आग में लड़की उठा ली. शत्रू आहे शाहिस्तीखान. कोण आहे? शत्रू. पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है ओ. ऐसी उनकी परवरिश नहीं कि बेटी भी उनकी गंदी नजर डाले. बेटी अपनी हो या शत्रु की, किसी भी धर्म जात की औरत हो, वो शत्रुत्व नहीं निभाते. बायकोला कौतुक वाटलं. क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक कि उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है, वो आपका दुश्मन है. फिर शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा बेगम. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. लेकिन विश्वास के साथ कहता हूँ, जुबान देता हूँ, इन आंखों ने देखा है. बेटी अपनी हो या शत्रु की, किसी भी धर्म जात की औरत हो, वो शत्रुत्व नहीं निभाती. बेटी शत्रु की भी हो, शुभा इज्जत छोड़ देते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात को देवी समझते. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर 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 माझ्या राजाचं गाण गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाण किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर 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 माझ्या राजाचं नाव गाण गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाण गड किल्ल्याच्या दगडावर. नवी सौराज्य निर्माण केले धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. बालपणाने लढले मावळे हे बालपणाने रडले मावळे निघले छातीवर. एकच राजा एकच राजा एकच शिवनेरी राजा जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या राजाचं गाण किल्ल्याच्या दगडावर. किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाण किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाण किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाण किल्ल्याच्या दगडावर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. छत्रपतींनी कधी विचार नाही केला जेव्हा असत्य वागलं तेव्हा, तो कुठल्या जातीचा किंवा कुठल्या धर्माचा होता. सगळ्यात महत्त्वाचा विषय. आत्ता जे नराधम आहेत ना, ते तेव्हाही होतेच. रांझ्याचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्या त्यानं पोरगी उचलली, अब्रूची माती केली, विहिरीत ढकलून दिली.
17 वर्षाचे होते शिवराय. नुकतं शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतले होते. त्या पोरीचे मायबाप येऊन उभा टाकले जिजाऊ साहेबांसमोर. अहो साहेब, काय चुकाई माझ्या पोरीची? 14-15 वर्षाची पोरगी माझी बांधावरनं बापाला भाकरी द्यायला चालली होती. पाटलानं सत्तेचा संपत्तीचा गैरवापर केला. उचलली, कलंकित केलं. ते राहू द्या, मारून टाकली. सांभाळली असते, माझ्या पोटचा गोळा होता. आपलीच माणसं जर आपल्याच पोरी उचलत असतील तर कसं हिंदवी स्वराज्य? अहो साहेब, आई म्हणून सांगते, ज्या राज्यामध्ये स्त्रीचा आदर नाही ते राज्य कधीच बळकट बनू शकत नाही. आधी स्त्रीचा आदर करायला शिकवा. बळकट असणाऱ्या जिजाऊ साहेब आई तुळजाभवानी समोर ढसा रडायला लागल्या. छत्रपतींना बघितलं, काय झालं अहो साहेब? तुमच्याकडे बघून बळ येतं आम्हाला. तुमच्यामुळे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघतो आम्ही, तुम्ही रडताय. काय झालं? राजा, पोरगी उचलली, सत्तेचा संपत्तीचा गैरवापर केला, जिवंत सोडली नाही, विहिरीत ढकलून दिली. त्या पोरीची माय माझ्यासमोर पदर पसरून उभी राहिली आणि मला प्रश्न विचारला, अहो साहेब, पोरगी तुमच्या पोटची असती तर? शब्द पुरे पडले नाहीत राजा. कसं हिंदवी स्वराज्य घडवायचं जिथे आई बहीण सुरक्षित नाही? छत्रपतींना कळताच तळपायाची आग मस्तकाला गेली. विचार नाही केला, तो कोण आहे? आपल्या जातीचा आहे का? आपल्या धर्माचा आहे का? आपल्या उपयोगाचा आहे का? बोलवा, बोलवा त्या रांझ्याच्या पाटलाला. दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा, मरू देऊ नका. जिवंत वेशीवर टांगा, पेटवा दौंडी. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला कळू द्या, माझ्या स्वराज्यातील जर आई बहिणीवर वाईट नजर टाकली तर हा शिवबा त्या प्रत्येकाचा रांझ्याचा पाटील गेल्याशिवाय सोडणार नाही. मरू नाही दिलं महाराज त्याला. औषध उपचार करून चावडीवर बसवायचे. न्यायला आणायला 2 माणसं होती. का? कळावं, बाईचा आदर करायचा. शत्रूलाही विश्वास वाटावा असा राज्याचे वारसदार आहोत, मावळे आहोत आपण. काय नजर पाहिजे आपली, काय सामर्थ्य पाहिजे आणि काय पवित्र पाहिजे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे स्त्रीचा आदर आहे तिथेच भगवंताचा वासही महाराज. प्रतीप चंद्रलेखेव वरधिष्णु विश्ववंदिता शहासनो शिवशिष्य मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपतीच्या शूरमर्दानो, छत्रपतीच्या शूरमर्दानो, होऊ नका बैमान, होऊ नका बैमान. तुम्हाला शिवरायाची आस, शिवरायाची आस. जय भवानी, जय भवानी. महाराष्ट्राच्या रचनासाठी, महाराष्ट्राच्या रचनासाठी दिले त्याने जीवदान, दिले त्याने जीवदान. तुम्हाला शिवरायाची आस, शिवरायाची आस. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, सुंदर अशा या कार्यक्रमाला साथ दिल्याबद्दल आमचे हरिभक्त पारायण श्री पद्माकर हरिभक्त पारायण पद्माकर महाराज यांची मी मनस्वी आभार मानते. व तसेच आमचे हरिभक्त पारायण भास्कर महाराजांचे देखील मी मनस्वी आभार मानते. यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ त्याकडे. व तसेच आमचे हरिभक्त पारायण इकडे बाबा आनंदा महाराज, बाबूराव महाराज, व तसेच आमचे आनंदा महाराज, गोनारकर महाराज, व तसेच आमच्या इकडे आनंदभर महाराज, व तसेच कवठेकर महाराज, व तसेच आमचे सगळं तिकडे चिल्लर बाबती, त्याच्यानंतर टाळकरी, व तसेच इकडे संपूर्ण टाळकरी बाबा, आमच्या इकडे चोपदार बाबा, व तसेच आमच्या हरिभक्त पारायण ताई, व तसेच आत्ताच आम्हाला योगेश दादांनी सांगितलं, हा जो मंडप डेकोरेशन आहे हे तुमच्या गावाला मुक्तमध्ये दिलेला आहे म्हणे. त्या देणाऱ्याचं काय प्रेम असेल तुमच्यावर, आणि तुमचं देखील त्या व्यक्तीवर किती प्रेम असेल जे त्याने एवढा उदार मनाने एवढा सुंदर असं डेकोरेशन, एवढं सुंदर मंडप तुम्हाला
तुमच्या भगवंतावरील त्याचं प्रेम किती असेल एकदा सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा गड्या. व तसेच सुंदर असे साऊंड सिस्टम आमचे दादा, नाव काय तुमचं? ओम मंडप. ईश्वरचरणी प्रार्थना करेल की यांच्या एका सिस्टीमच्या दुपटीने वाढ हो. व तसेच आमच्या इकडे यूट्यूब चॅनल नामाचा महिमा व आमचे इकडे यूट्यूब चॅनलचे दादा अवधूत दादा यांनी देखील वेळातला वेळ काढून इथे उपस्थित आहेत. यांचे देखील मी मनस्वी आभार मानते. व तसेच आमचे बाहेर गाऊन कीर्तन ऐकण्याकरिता आमचे गंगाधर दादा आलेत, यांचे देखील मी मनस्वी आभार मानते. इकडे आमचे पेटीवाले हनुमंत पाटील पवळे महाराज व तसेच आमच्या इकडे मृदंगाचे संजय महाराज व गोनारकर हा व तसेच मला इथे या पवित्र ठिकाणी सेवा प्राप्त करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या योगेश दादांचे मी मनस्वी आभार मानते. नारायण सरांचे मी मनस्वी आभार मानते व आपण सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. बोलिले लेकरू वेडे वाकडू उत्तरू करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा. जशी देवाने बुद्धी दिली तसा मांडण्याचा प्रयत्न केला तरी देखील माझ्या बोलण्यातून काही वाईट गेला असेल, कुणाला वाईट वाटलं असेल तर उदार अंतकरणाने तुम्ही मला माफ करसाल अशी तुमच्या चरणी प्रार्थना करते. सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली